स्टिंग दो. स्टिंग. हाँ. विमल दे. अभी 50 मारती हूँ, 30 का 32 का सामान होगा और एक बड़ा वाला दो. और एक स्टिंग एक दो. कितना हुआ? 80. Receive Paytm payment of 80 rupees. चल. तुकाराम मुंडे हे नाव सध्या राज्यभर चर्चेत आहे. का चर्चेत आहे? त्यांची धडाकेबाज कारवाई. जे भेसळखोर आहेत, जे गुटखा विकतात, जे नागरिक पनीरमध्ये भेसळ करतात आणि अन्य तत्सम हॉटेल असतील, हॉटेलमध्ये जे काही नियमांचं उल्लंघन होतंय त्या धर्तीवरती त्यांनी नियमावली काढली. वारंवार त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सर्वांना सक्त ताकीद दिली की तुम्ही नियमांचं पालन करा, अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल. कारवाईचा बडगा उचलला जाईल आणि तुमचे हॉटेल्स असतील किंवा जे काही दुधाचे प्लांट्स असतील, ज्या ठिकाणी तुम्ही दूध निर्मिती करता, दुधाचे प्रॉडक्ट्स निर्मिती करता, ते सर्व सील करण्यात येईल. अशा पद्धतीनं त्यांनी सर्व नियमावली समोर आणली. राज्यामध्ये 2012 पासून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांचं सरकार असताना राज्यामध्ये गुटख्याची बंदी करण्यात आली. दर वर्षासाठी 1 वर्षासाठी गुटखा बंदी करण्यात येते आणि दरवर्षी ते एक्सटेंड करण्यात येते. मुदत संपली की एक्सटेंड केली जाते. 2012 ते 2026 आता जवळपास 14 वर्ष होत आहेत की राज्यामध्ये गुटखा बंदी सुरू आहे. पण आम्ही असंच प्रयत्न केला की मुंबई तक की फॅक्ट चेक करायचा, एक स्टिंग ऑपरेशन करायचा की तुकाराम मुंडे यांनी नवीनच आदेश दिले आहेत की 100 मीटर परिसरामध्ये शाळेच्या कोणत्याही शाळेचा, मग ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, त्या शाळेच्या भागामध्ये कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधी तंबाखू असेल किंवा सुपारी पदार्थ असतील, या ही सर्व पदार्थांची विक्री करण्यासाठी बंदी आहे. तसेच तुकाराम मुंडे यांनी असा एक निर्णय घेतला आहे की जे स्टिंग आहे, एनर्जी ड्रिंक आहे, ज्यामध्ये की भरपूर सारं शुगर असतं आणि कॅफेन असतं, ते स्टिंग विक्रीवर देखील बंदी आहे असं तुकाराम मुंडेंनी सांगितलेलं आहे. आता जर बघितलं आपण मुंबई तकच्या स्टुडिओमधून मी बाहेर आलो की माझ्या ऑफिसच्या बाजूलाच एक हॉली क्रॉस स्कूल आहे मुंबईमध्ये. त्या हॉली क्रॉस स्कूलच्या एकदम 70 ते 80 मीटरच्या अंतरावरतीच सिग्नलवरती काही पानटपऱ्या आहेत. त्या पानटपऱ्यावरती हे स्टिंग आणि हे पान मसाला अजूनही विक्री सुरू आहे. तुकाराम मुंडे यांनी आदेश दिल्यानंतर देखील कुठेतरी अजूनही सर्व प्रकार सर्रास मिळले जातात, शाळेच्या आजूबाजूला मिळाले जातात. ही परिस्थिती आहे मुंबई शहरातील. मुंबईमध्ये जर अशा पद्धतीचे पदार्थ, तत्सम पदार्थ मिळत असतील ज्याच्यावरती बंदी आहे, ते पदार्थ रोज राज्यामध्ये सर्वत्र सहजच मिळत असतील, उपलब्ध होत असतील, अनेक शाळांच्या बाजूला देखील त्याची विक्री होत असेलच नक्कीच. आता तुकाराम मुंडे सतत कारवाई करत आहे, सर्वांचे धाबे दणाणले आहेत, पण तुकाराम मुंडेंनी या गोष्टीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. शाळांच्या परिसरामध्ये हे स्टिंग आणि तंबाखूजन्य पदार्थ अजूनही विक्री त्याची सुरू आहे, अजूनही ते मिळत आहेत. ऑफिसमधून बाहेर गेलो, म्हणलं कुठेतरी आता हे जे काही निर्णय शासन पातळीवरती घेतले जात आहेत, स्टिंग बंदी, त्यानंतर गुटखा बंदी 2012 पासूनच सुरू आहे. ऑफिसच्या गेटच्या बाहेर गेलो,
त्या दुकानामध्ये गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की स्टिंग मिळतं का, तर तो म्हणाला की नाही. त्यानंतर मी शाळेच्या एकदम समोरच होतं, 100 मीटरच्या अंतराच्या परिघातच होतं, जवळच होतं, तिथे मिळालं नाही. त्याच्यानंतर पलीकडे गेलो सिग्नलवरती, ते तिथं 2 टपऱ्या होत्या, त्या दोन्ही टपरीमध्ये हे सर्व पदार्थ राजरोस विकले जातात. आता हे स्टिंग आणि ही टोबॅको अजूनही मुंबईमध्ये विक्री सुरू आहे. जर आपण विचार केला राज्याच्या आर्थिक राजधानीमध्ये ही परिस्थिती आहे, या सर्व गोष्टी राजरोज शाळेच्या आसपास जर मिळत असतील, ग्रामीण भागात कशा मिळत असतील? ज्या भागामध्ये मला हे स्टिंग आणि तंबाखूजन्य पदार्थ मिळाले आहेत, शाळेच्या बाहेरच मुंबई पोलिसांची गाडी असते. मुंबई पोलीस तिथे अलर्टवरती असतात. दिवसा असतील किंवा रात्री असतील, त्यांचा चेकपोस्ट आहे आणि त्या चेकपोस्टच्या काही मीटर अंतरावरतीच हे सर्व पदार्थ अजूनही मुंबईमध्ये आपल्याला मिळताना दिसतात. तुकाराम मुंडेंना या सर्व निर्णय घेतलेत, त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होते का? राज्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे शाळांभोवती आणि सर्वत्र ज्या पदार्थावरती बंदी घातली ते पदार्थ अजूनही मिळत आहेत. पण हे जे पदार्थ मिळाले त्याची विल्हेवाट लावणं योग्यच राहणार आहे. आम्ही जे स्टिंग केलं त्या स्टिंगमध्ये आम्हाला तर हेच आढळलं की ते स्टिंग आहे, जी बॉटल आहे, शुगर प्लस कॅफेनचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते शरीरासाठी, विद्यार्थ्यांसाठी, लहान मुलांसाठी घातक आहे, शरीरावरती अपायकारक आहे. त्याची तुम्ही बंदी घातली, ते देखील आत्ता मिळत आहे. आणि गुटखा बंदी जी 2012 पासून चालू आहे, ते गुटखा रोज आता मुंबईमध्ये मिळत आहे. राज्यामध्ये तर अन्य ठिकाणी सहजच उपलब्ध होत असेल. थांबूया तिथं. माझा सहकारी स्वराज दीक्षित सोबत मी स्वानंद मिकळ, मुंबई तक.